काँग्रेसची प्रदेश कोर कमिटीची आज बैठक। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 काँग्रेस आमदारांवर आजच्या बैठकीत चर्चा। क्रॉस वोटिंग संदर्भात अहवाल तयार करून हायकमांडला पाठवणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कारवाई करणार। भाजपच्या कोर कमिटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते मदत करत नसल्याची अनेकांची प्रभारींकडे तक्रार। विधानसभेला जागावाटपाचा घोळ लवकर सोडवण्याचीही मागणी। विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षांची एकसंध राजकीय आघाडी। आठवले, कवाडे, गवई गट रिपब्लिकन आघाडीत सहभागी होण्याची शक्यता। रिपब्लिकन आघाडीत रामदास आठवलेंचं नाव आल्यानं चर्चेंना उधाण। कुणीही सुपरमॅन बनू नये, सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला। मनुष्याच्या महत्वाकांक्षेला सीमा नाहीत असंही वक्तव्य। देशातला कॉमन मॅनच सुपरमॅन, विष्णूचा अवतार समजणारे बहुमतापासून दूर। सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर। अकोले इथे शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार। कृषी प्रदर्शनाला उपस्थित राहून सभेला संबोधित करणार। भाजपचे नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांच्या भेटीची वेळ मागितली। पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज, पक्षाकडून विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि प्रभारींची नियुक्ती। वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक संपन्न। विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश। मुंबईमध्ये ठाकरेंची 25 जागांवर लढण्याची तयारी, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 17 जागा लढण्याचा विचार। ज्या जागांवर निरीक्षक नेमले त्याच जागांचा विचार करा, एकनाथ शिंदे यांचे आदेश। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या आधीची ही शेवटची बैठक असेल। लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तू संग्रहालयात। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा। साताऱ्यातील राज्य वस्तू संग्रहालयाला सजवलं। लंडनहून आलेल्या वाघनखांसोबत संग्रहालयात शिवकालीन नाणी आणि शिवकालीन शस्त्रास्त्र। वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार, मात्र 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल। आज वाघनखांसह शस्त्र प्रदर्शनाचंही उद्घाटन होणार। ही वाघनखं पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील कार्यक्रमाला सुरुवात। श्वानाकडून शिवरायांना सलामी। लंडनहून आलेली वाघनखांबाबतच्या सत्यतेसंदर्भात सरकारनं सांगावं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर लंडनमधल्या संग्रहालयातून वाघनखांबाबत पत्र आल्याचा इंद्रजित सावंतांनी दावा केल्याचंही सुप्रिया सुळेंचं म्हणणं। विशाळगडावरील जाळपोळ प्रकरणी आज हायकोर्टात तातडीची सुनावणी। बांधकाम पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची याचिकेत मागणी। जितेंद्र आव्हाड आज विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगडावर झालेल्या प्रकारानंतर आव्हाड पाहणी करण्यासाठी जाणार। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत स्वतंत्र बैठक। बीड रेल्वे संदर्भात बैठकीत चर्चा झाली। 3 ऑगस्टला ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचं पुण्यामध्ये शिबिर। उद्धव ठाकरे शिबिराला मार्गदर्शन करणार। पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहतील। मतदारांना खुश करणाऱ्या योजना आणल्या, मात्र आता लाडका दिव्यांग भाऊ ही योजना सरकारनं जाहीर करावी। आमदार बच्चू कडू यांची मागणी। स्टायपेंडची भीक नको, हक्काच्या नोकऱ्या द्या। युवा प्रशिक्षण योजनेवरून सामनातून शिंदे सरकारवर हल्लाबोल। अकोल्यामध्ये HDFC अर्गो कंपनीच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे। विमा कंपन्यांनी परतावा न देताच हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप। जिल्हा कृषी अधीक्षकांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल। पूजा खेडकरांना पुणे पोलिसांनी दुसरी नोटीस दिली आहे। उद्या पुण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती। पूजा खेडकर जबाब नोंदवण्यासाठी जाणार का हे पाहावं लागेल। प्रशिक्षण काळ स्थगित केल्यावर पूजा खेडकर वाशिममध्येच। उद्या मसुरीतल्या अकादमीमध्ये दाखल होण्याचा शेवटचा दिवस। खेडकर कुटुंबाची थर्मोवेरिटा कंपनी ही अनधिकृत असल्याचं उघड। 2,77,000चा कर थकवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून याआधीच ही कंपनी सील। लवकरच कंपनीवर हातोडा पडणार। राज्यात आज सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता।
गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा, त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, malaड, कांदिवली, बोरिवली परिसरात जोरदार पाऊस. पश्चिम उपनगरातील मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली, त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. पावसामुळे मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिरानं, हार्बर रेल्वे 10 मिनिटे उशिरानं धावते. ठाणे जिल्ह्यातही डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाचा तडाखा. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज. यवतमाळ जिल्ह्यातील 6 महसूल मंडळात अतिवृष्टी. शेतात पाणी साचलं, पिकंही धोक्यात. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गामधील कर्ली नदीला पूर. कुडाळ शहरातून रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या मार्गावर पाणी आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली. रस्त्यावर पाणी आल्यानं कणकवली, हळवल, कणकवली आचरा मार्ग बंद. सिंधुदुर्गामधील वेंगुर्ला बेळगाव राज्यमार्गावरील होडावडे पूल सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे वळवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आचरा रस्त्यावर पावसाचं पाणी, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. सकाळपासून रायगडमध्ये महाड, पोलादपूर, माणगाव परिसरात पावसाच्या जोरदार सरी. ओढ्याचं पाणी वाढल्यानं रस्त्यावर पाणी, विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांची तारांबळ. पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट, तरीही जिल्ह्यात तुरळक पाऊस. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची हजेरी. नदी नाल्याच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. सध्या भंडाऱ्यातील घोसीखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. यातून 39,241 क्युसेक पाण्याचा विसर्ग. उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह गेल्या 8 दिवसात वाढला. धरणात जवळपास 35% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यामध्ये वाढ. सध्या 7 धरणांमध्ये 39.23% पाणीसाठा. नंदुरबार जिल्ह्यातील धरणामध्ये 44.26% पाणीसाठा. मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा 5% कमी, तर जिल्ह्यातील 8 लघु प्रकल्प कोरडे. नंदुरबार नवापूर तालुक्यातील मांजळे गावात भर पावसाळ्यात पाण्याची मोठी समस्या. महिलांची पाण्यासाठी 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट. 1.5 वर्षांपासून जलजीवन मिशनचं काम रखडल्यानं स्थानिक संतप्त. नंदुरबार जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं मशागतीच्या कामांना वेग. मात्र लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिला तालुक्याला जात असल्यानं महिला मजूर उपलब्ध नाहीये. राज्यभरात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ. राज्यात पावसाचा जोर वाढताच साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णांचं प्रमाण वाढलंय. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशिद बंदर स्थानकादरम्यानचा कर्नाक पुलाचा गर्डर उभारणार. मुंबईतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर. 202 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय. 21 जुलैपासून गाड्यांचं आरक्षण सुरू होणार. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सुरू असलेल्या पुनर्विकास कामामुळे नागपूर झोनमधून धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्यांना फटका. 22 जुलैला होणाऱ्या रेल्वे ब्लॉकमुळे 8 रेल्वे गाड्या रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.